या 5 लाख लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार नाही। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता अनेक महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे। मात्र सुमारे 5 लाख पात्र महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे योजनेचा लाभ मिळू शकला नाही। KYC न झाल्यामुळे लाभ न मिळण्याचा धोका। 1 जून ते 1 जुलै 2025 या दरम्यान राज्य सरकारने आधार कार्ड, बँक खाते तपशील आणि उत्पन्न प्रमाणपत्रासह KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे। मात्र या मुदतीस KYC पूर्ण न केल्यामुळे सुमारे 5 लाख पात्र महिलांना मे महिन्याचा आर्थिक मदत हप्ता मिळाला नाही। तसेच जर महिला ही प्रक्रिया लवकर पूर्ण केली नाही तर पुढील महिन्यामध्येही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। उत्पन्न पडताळणीद्वारे योग्य लाभार्थ्यांची निवड। सरकारने फसवणूक टाळण्यासाठी उत्पन्न कर विभागाच्या डेटाचा आधार घेऊन लाभार्थ्यांची सखोल पडताळणी सुरू केली आहे। या प्रक्रियेमध्ये खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज नाकारले जातील। यामुळे फक्त योग्य आणि पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा फायदा मिळेल असे देखील सुनिश्चित केले जात आहे। राज्य सरकारकडून आवाहन। महाराष्ट्र सरकारने सर्व पात्र महिलांना लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। यामुळे या महिलांना वेळेवर आणि अडथळ्याशिवाय आर्थिक मदत मिळेल असं देखील आश्वासन दिलं आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।